मित्रांनो आता आपण इथं पोहोचलेलो आहे. आता आपण इथं थोडा रेस्ट घेऊ. आजचा पण वेदर मस्त आहे. मित्रांनो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता 6:30 वाजून गेलेत. आता इथं पोहोचलेलो आहे. आपण जिथं ब्रेक घ्यायला थांबतो तिथं आता निघू आपण. आता मस्त कवळं ऊन आलं तर मला आता तुम्ही बघू शकता 6:42 होतात आहेत. आता मी तुम्हाला टेरेसवर भेटतो. मित्रांनो आता आपण आपल्या पार्किंगला पोहोचलो आहे. आता आपली गाडी आवरली. आता जाऊ आपण टेरेसवर एक्सरसाइज करू. तर आज उशीर झाला तर मला असं वाटतं आज माझी एक्सरसाइज झाल्यावरच भेटू. बाय. आता आपण निघू मित्रांनो, घरीच भेटू आता आपण. मित्रांनो आता 10:30 वाजून गेलेले आहेत. आत्ताशी माझी आंघोळ झाली. अजून केस वल्लेच आहेत. तर केस सुकवतो आणि मग तुम्हाला भेटतो. बघा इथं बसलेला आहे. तर मित्रांनो आता आम्ही इथं रेडी झालेलो आहे. आज आपल्याला काय करायचं दाखवतो. तर बघा ह्याच्यात आहे ना, ह्याच्यात 2 मासे आहेत. सिक्लिड्स म्हणतात त्यांना. ते मासे आहेत. आपण आता ह्यांना आहे ना आज विहिरीत सोडायला जाणार आहे. तर तुम्हाला दाखवतो. आता ह्यांना आहे ना पिशवीमध्ये घ्यायला लागेल. कारण असं आता हे जड आहे. ह्याच्यात दगडं वगैरे आहेत. जरा त्यांना लपाय ठेवलं त्यांच्या खाली लपतात ते. तुम्हाला दाखवतो मी. आधी त्यांना पिशवीत भरतो. दाखवतो. आता हे स्वच्छ करून घेतो. आम्ही माशांसाठी डब्बा स्वच्छ करून घेते. नंतर आम्ही ह्याच्यात मासे भरणार आणि विहिरीत सोडून देणार. ते 2 मासे आम्ही सोडून देणार. थोडं हे पाणी घेऊ, थोडं त्यांचंच पाणी घेऊ. मित्रांनो आता पहिली दगडी काढायला लागल. त्याच्याच खाली लागलं. त्यांना लपायला ठेवलेले. बघा 2 मासे आहेत. बघा हा धडा आहे बघते तिने धरला आहे बघा. त्यांना सिक्लेट्स म्हणतात. आणि हे खाली रेत जे टाकलेले त्यांच्यासाठी. आणि हे ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत. तिने मासा धरून ह्याच्यात टाकलाय बघा. आता मासा धरतोय. धरलाय मासा टाकला तिने त्याच्यात. ह्यातलं थोडंसं पाणी टाकू. पाणी बघते तो बघा मासे. तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे. बघा इथं आहे. आता आम्ही निघालेलो आहे. तर आम्हाला आता गाईला चपाती पण द्यायची आहेत. मासे पण विहिरीत सोडायचे आहेत. आणि आजीला आंबे पण नेऊन द्यायचे. आता लय काम दिले परत मम्मीने आज पण. आणि हे बघा ऊन बघा केवढे. आराम नाही आता आज. चला जाऊ. आम्ही आता चाललेलो आहे. मधील एक खडबडीत असते. आम्हाला आज लय कामं सांगितल्यात. तर आम्ही आता गायला भाकरी द्यायला चाललोय. बघा या ठिकाणी हा गायला चपात्या टाकत आहे. गायला चपात्या देऊन निघालोय. आता आम्ही काय करायचं. आता पहिले आईला आंबे देऊ. आता आम्ही पहिला आंबे देणार आहे. आता याला पाठवलेलं आहे आंबे देऊन ये ना. हे लवकर ये, लवकर ये. पण गेलाय पळत 3 लगेच. आता आपण विहिरीत नको नाही तर मला वाटतं नदीत सोडू. कारण विहिरीत असं त्यांना बंदिस्त होईल. आपण त्यांना नदीत सोडू. थोडं जावं लागेल इथून चालत लांब. पण सोडू आपण नदीतच सोडू असं.
आता मित्रांनो आपल्याला मी तसं सांगितलं ना साधा आपल्याला विहिरीत नाही नदीत सोडून आणि विहिरीत असं ते पण नुसतं वाटेल त्यांना नदीत मस्त फिरत राहते तिथं जायचं तिथं इथंच आहे आता आपल्याला नांदेड गावालाच लागून आहे नदी एक मोठा नदी आहे दाखवतो आता तुम्हाला तिथं गाडीला मंदिरा पुढं मित्रांनो आता आम्ही नदीच्या इथं चाललेलो आहे हे बघू शकता सगळं खराब झालं आहे मेंटेनन्स नाही करत आहे आता माणसं कुठे गेला कुठे गेला हा मागे आता सगळं हे झाले काय म्हणतात सगळे गवत आले सगळीकडनं आम्ही इथं मुळा मोठा नदी आहे नांदेड सिटीतली आता गावात आहे ना पण सिटी पुढे आहे तिकडं सरळ इथून सरळ गेलं ना आपण मागं इथून डायरेक्ट आपण सिटीत जाऊ शकतो हो ना तुम्हाला दाखवतो पुढं बघा तुम्ही कसं गवत आलं ही पण गाड्यांच्या ह्यानी झालेली ही वाट नाही तर जायला पण जागा नसते खूप दिवसांनी आले खूप यायचं का असं तिकडं पुढपर्यंत आता आपल्याला जिथून असं पाण्याच्या जवळ आता इथून तर आपण जाऊ नाही शकणार बरं पुढूनच जावं लागणार आहे बघू मासे कसे खेळतात आणि बघतात बाहेर काय अजून आम्हाला पुढे जावं लागणार आहे तर जागाच नाहीये हे गवत आहे बघा सगळं तिकडं अजून वरती कर आता जरा लांब दिसत गवत तू सोडायला गेलो की गवत ते सोडायला गेले होते मस्तीन जमिनीवर पडून अरे आपल्याला तर जाता आलं पाहिजे मासे कसे पडणार आपल्याला नाही जाता आलं पाहिजे मी तेच बोलतोय ना रे काय लय घालवून आहे इथून पण नाही कोणवे धावडे तिथे जाऊन सोडू हा कोंडवे धावडेचाच आहे धावडेचाच आहे कोण ओळखत असेल तर ह्याला जरा कमेंट सेक्शनमध्ये नाही ओळख दाखवा इथून जागा आहे हा का इथून नाही तिथून पुढून दाखव इथून होते पण इथं पुढून राहत हे पाळीव मासे आहेत ह्यांना विहिरीत नको सोडायला नदीत सोडू जातीन असे फिरत मासे त्याला खाऊ खातील पण सांगता नाही येत विहिरीतले मोठे मोठे काय ते चिलापी वगैरे होते आपण इकडूनच दुसरीकडूनच सोडू इथून आहे जास्त मला दाखवतो पुढे मी इथून म्हणतोय कारण दुसरीकडून तर नाही जागा इथं हे झाड आले इथून सोडू आपण मासे मित्रांनो आता हे सोडतो मी ॲक्वॅटिक प्लांट्स पण हरकच ठेवतो बघा मासा सोडू गेला मासा बघा दिसतोय नॅशन दिसत तुम्हाला ॲक्वॅटिक प्लांट्स पण सोडू याच्यातच ते खूप घेतलेले मी पण ते मासे पण थोडे पानं खराब करतात बघ मासे तिथे खालीच थांबलाय तो हवाला पण सोडू हा लास्ट मासा आहे हा थोडा कलरफुल होता त्यापेक्षा गेला आता हे पाणी पण ओतून द्या आपण हे त्यातलंच पाणी आहे फिश टँकमधलं आणि थोडं घातलं नळातलं तर चला जाऊ आता म्हणतं हा इथं गेम खेळायचं ते दगडा पाण्यात फेकायचं बघू घे थोडे चल मग मी पण फेकणार जाऊ कोणाचा किती टप्पे जाते ओके घे दहा घेतोय सात आठ घे आपण तिथूनच केला असतं चल तिकडं दगड शोधता मेहनत घेतोय राहू देतो फेकू ना तो कोणाचे किती टप्पे जातात गॅस तुम्हाला काय वाटतं ह्याचे जातील का माझे जातील टप्पे जास्त शोधतोय आम्हाला इथे 4 टप्पे सापडले कामागम झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे
पण इथले ढगं विगं एक नंबर झालेत. तुम्हाला दिसतंय का? दिसत असं हे सनग्लासेस म्हणून मला काही कळणार तुम्हाला काय दिसतंय. बघा तुम्हाला दाखवतो कुठं फेकणार. इथून खूप लांब आहे नदी, लांबपर्यंत आहे. तर इथून फेकू आपण. आता इथं बघा दगड टाकणार आहे. दगड टाक वाचते ते किती टप्पी पडतात. 1 2 3 4 5 6 7 या ठिकाणी हे जे 11 टप्पी पडल्यात. अजून एक ट्राय करणार आहे. 11च्या पुढे जातात का बघू आता. दगड दगड कुठे आहे? दगड आम्ही दगड शोधतोय. दगड सापडला आहे त्याला. आता तो परत फेकणार आहे. 2 टप्पी पडलेले आहे दुसऱ्या दगडचे. दगड टाकतोय. चला बघू किती टप्पे. शून्यमध्येच बुडालेला आहे तो अशा प्रकारे. अरे रे 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 रे. शोध शोध. चांगला ऊन खूप कडक आहे मित्रांनो. हे असं बघून नाही वाटत की पेंटिंग आहे. टाकतोय 2. चला या प्रकारे मित्रांनो मी जिंकलेलो आहे, हारलेलो आहे. आता आम्ही घरी निघतो. आम्हाला आता काही ऊन नाही सहन होते. चला पे व्हिडिओमध्ये सगळं कॅप्चर आहे. काही बोलला तरी माझे 11 पडलं, त्याचे 2 पर्यंतच पडलं. अरे काय रे स्वतःलाच हे करत. तर चला मित्र आता हे करू, जाऊ आता आपण. काय पण आता फायदा नाही. आता दगड फेकताय ना तुला. हा काय वाटतंय मग हरल्याबद्दल? कसं वाटतंय? काहीच नाही वाटत. जाऊ द्या हाला हरायची सवय. म्हणजे नाही हाला हरायची हरवायची सवय वाटतं. पहिली पायरी हरायलाच लागतं. हो भाऊ, असं आहे आमचा मोटिवेशन काय. तर चला मी असं बघ पाने त्या ती खायची नसतात पण बघा हे कसं वाटते. पाणी का गवत जमीन वाटते का पाणी वाटते? बघा हिरवं. बघा इकडं पण आहे, दिसत असेल मे बी. जमीनच वाटते आणि तर काहीच वाटत नाही त्यात. आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट गाडी भेटतो. खूप ऊन आहे. आलाय आता कसा रायडर गाडी चालवते. थांब. एवढ्या वेळच्या उन्हात गाडी थांबलेली होती त्यामुळे शीट गरम झाले. आता आम्हाला चांगले इस्त्री सारखे आता आमचं इस्त्री सारखं होईल कपडे. आता आम्ही तुम्हाला भेटतो डायरेक्ट घरी, कारण की आता खूप ऊन आहे. आता तुम्हाला नंतर भेटतो घरी गेलो. या ठिकाणी इथं पोहोचायला आहे तर लिफ्टची वाट बघतोय. आता आम्ही आलेलो आहे. खूप जमले. आता तुम्ही घाम बघू शकता, नुसतं घाम गळते, अख्खे डोकं भिजले घामाने. तर लिफ्ट आली आहे. आम्ही आता भेटतो तुम्हाला वरतीच घरी. बाय मित्रांनो. आत्ताशी आम्ही निवांत बसलेलो आहे कडक म्हणत नाही, फॅन खाली बसलो जरा. आणि एक गोष्ट सांगू का, आम्हाला परत जायचं नांदेड फाट्यावर. आम्हाला आता ब्रेड आणायला जायचं. थोडं लांब येतो पण अजून पण कडक होऊन आहे मस्त. परत आम्हाला घामाघूम व्हायला लागणार आहे. आता काय का जावं तर लागणारच आहे. चला तर परत मग जाताना भेटू. मित्रांनो आता असं पोपट झालं की आता का आम्ही चावी गाडीला विसरून गेलतो आणि ह्याला पण लक्षात नाही आलं. वर्ड बसले याडमुळे आम्हाला. मला काय सांगू. चला आता तुम्हाला सांगितलं आता कुठं जायचं. आता बेकरीत जावं लागेल. चल की बस बेकरीत जावं लागेल. चला डायरेक्ट बेकरीच्या इथं भेटतो. तर बेकरीच्या इथं भेटतं तुम्हाला. मित्रांनो आता आम्ही चाललोय. तुम्ही वातावरण बघू शकता कसं झालंय. एकदम एक नंबर वातावरण आहे. आता आम्ही निघालेलो आहे. आता परत घरी जातो. आणि आज एक गोष्ट आज माझी बहीण येणार आहे, सगळ्यात मोठी बहीण. तिचं लग्न झालेलं आहे, ती आज जाणार आहे. आणि रात्री पण आहे, तुम्हाला दाखवतो रात्री पण. भेटू आता.
पण आहे काय माहिती ड्रायव्हर असतात ड्रायव्हर असला तर ड्रायव्हर का आमचं झालं इथं पचका वडा तर जाऊ दे बेकरीत गेलं भेटतो तुम्हाला भेटतो तर आता आम्ही इथं आलेलो आहे आम्ही आलेलो आहे आता कोण होतं एवढ्या जाण्याचं जावं लागतं आता तिथे येईन थोड्या वेळाने तुम्हाला रात्रीला भेटवतो नक्कीच आता भेटू मग हाय बोल हाय म्हण हाय मित्रांनो आता हे आलेले आलेच सगळे खेळणे काढून बसले आता हे असंच चालू क्रिकेट खेळायला आले आणि बघा हा बॉलिंग टाकतोय मित्रांनो आता बघू आपला स्विंग होतोय आउट करून बॅटिंग करतोय तर मित्रांनो आता 7:12 झाले तर आम्ही जस्ट आत्ता टेरेसवर आले आमचं काहीतरी काम होतं तर मी आत्ता व्ह्यू बघा कसं दिसतं इकडं पण मस्त झालं तिकडे ढगं बघा कसे आलेत आणि इकडचं एक नंबर झाले आमचं काहीतरी काम होतं आम्ही आलतो आता आम्ही थोडं 5-10 मिनटात घरी जाऊ मित्रांनो तुम्हाला व्ह्यू दिसतच असेल एक नंबर व्ह्यू झाला बाबा इकडचंच एक नंबर झालं पण हवाला व्ह्यू एक नंबर आहे एकदम असं ऑरेंज सगळं वेदर झालं तिकडं मस्त भजन चालू आहे तर मित्रांनो सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कारण आजचा ब्लॉग आधीच खूप मोठा झालेला आहे आणि तुम्ही बघितलं जसं की आज आम्ही नदी वगैरे गेलो मासे सोडण्यासाठी ह्या काय नदी हीच आहे ती इथून दिसते ते आज आम्ही तिकडंच गेलो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींवर शेअर करा ज्यांना ही ब्लॉगिंग सिरीज आवडेल आणि मेक शुअर टू सबस्क्राईब आवर चॅनल बाय